रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। पाताळगंगा नदीची इशारा पातळीपर्यंत सध्या ती गेलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सध्या पाऊस सर्वदूर आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळतोय आणि त्यामुळे तिथल्या नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे, तसंच अंबा नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडलेली आहे। पाताळगंगा नदीची इशारा पातळीपर्यंत ती पोहोचलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? काल संध्याकाळपासूनच रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता। सकाळी पावसाने थोडीशी उसंत घेतली, मात्र पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला, खास करून रोहा असेल, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होतोय आणि या पावसामुळे शेतं तुडुंब भरलेली आहेत। दुसरीकडे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। इकडे खोपोलीतली पाताळगंगा नदी आहे, ती सुद्धा इशारा पातळीच्या वरून वाहायला लागली आहे। कुंडलिका नदीने तर धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे। भीरा धरणाच्या पाण्या पातळीत वाढ झाल्यामुळे भीरा धरणाचे काही दरवाजे उघडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। यापूर्वी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत 5 तालुक्यातल्या शाळा ज्या आहेत, शाळा महाविद्यालय असतील, ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला। एकूणच पावसाची परिस्थिती पाहता रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यास सुरुवात केलेली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।